बिल्कुल।
सर नमस्ते. नमस्कार सर, चव्हाण सर नमस्कार. नमस्कार. अजून काही लोक आली नाहीयेत. उशिरा. हॅलो सर, तुमचा आवाज नाही आहे. तुमचा आवाज नाही आहे. त्यांचा नेटवर्क आपला नाही तरी पण आपलं हे प्रवासात म्हणलं मी. येते आवाज? हो हो येतोय. प्रवासात आहे. हो चालेल. इकडे येऊन हे समोर आणखी सर खूप जास्त त्यांना खूप पॉवरफुल आहे. किती लोक झाले आता टोटल? सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आता म्यूट करून दे थोडं. वाचन संकल्प महाराष्ट्र. हॅलो सर, मी ऑडिबल आहेत का? हॅलो, आवाज येतोय का आमचा? येत आहे आवाज येत आहे सर. आवाज येत आहे. येतोय सर सगळ्या प्रिन्सिपॉलचं मी इथे स्वागत करते. सर आपल्याला अर्जंट मीटिंग घ्यावी लागली
ती आजच्या मीटिंगचे दोन एजेंडा आहे. पहिला एजेंडा स्कूल कनेक्ट 2.0. हा स्कूल कनेक्ट 1.0 आपण मागच्या वर्षी पण राबवला होता, फक्त यावर्षी तो थोड्या वेगळ्या स्वरूपात राबवायचा आहे. आणि दुसरं एक अभियान आपल्याला राबवायचं आहे, ते म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राच्या. ह्या दोन्ही स्टुडंट सेंट्रिक ऍक्टिव्हिटीज आपल्याला NEPच्या अंडर ज्या घ्यायच्या आहेत त्याच्या रिलेटेड आहे सर. तर मी प्रोव्हीसी सरांना रिक्वेस्ट करते की स्कूल कनेक्ट 2.0 बाबत थोडाफार जो वेगळेपण आहे, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जे काही थोडे पॉइंट्स आपल्याला एक्स्ट्रा करायचे आहेत त्या प्रोग्राममध्ये, कारण की मागच्या वर्षी आपण फार सक्सेसफुली राबवला होता हा, आणि नागपुरात फारच सक्सेसफुली म्हणजे सगळ्यात जास्त नंबर शाळा कव्हर आपण केल्या होत्या, ॲज वेल एज स्टुडंट्स ट्रेनिंग पण आपण कव्हर केले होते. तर तोच हे घेऊन यावर्षी पण आपल्याला हा प्रोग्राम सक्सेसफुली इम्प्लिमेंट करायचा आहे. पण यावर्षीच्या याच्यात कुठले पॉइंट्स आपल्याला इन्क्लूड करायचे आहे त्याकरता मी प्रोव्हीसी सरांना रिक्वेस्ट करते की सर याबद्दल तुम्ही थोडं डिटेल सांगा आम्हाला. धन्यवाद मॅडम. आपण सर्व प्रिन्सिपल्स HOD आजच्या या कार्यक्रमाला अत्यंत कमी वेळामध्ये आले आहात, त्याबद्दल आपला धन्यवाद. आणि महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला तसे आदेश आलेले आहे आणि आपल्याला हे दोन जे परिपत्रक सुद्धा आम्ही तुम्हाला मेलवर पाठवलेले आहेत, ज्यामध्ये पहिला आहे की स्कूल कनेक्ट अभियान आणि दुसरा जो आहे उपक्रम वाचन संकल्प महाराष्ट्राचा. मॅडम दोन्ही विषय सांगितले आणि दोन्ही विषयीचे आपण शासनाचे परिपत्रक आपणास अटॅच करून पाठवलेले आहे आपल्या सर्वांना. तर यामध्ये राज्यात आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 23-24 पासून करण्यात येत आहे. उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि आमूलाग्र व्यापक बदल होत असताना त्याविषयीची जनजागृती ही खूपच आवश्यक आहे आणि सातत्यपूर्ण आपल्याला कन्व्हिन्स करणे नितांत गरज आहे. म्हणून 23-24 मध्ये कनिष्ठ महाविद्यालय व इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये याबाबतचा सकारात्मक बाबी पोहोचवण्यासाठी आपल्याला 5/1/24चा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि आपल्या अकृषी विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबवायचे आहे. त्याकरता उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलाच्या अनुषंगाने पुढील बाबी आपण विचारात घेणे आवश्यक आहे. आणि त्या मी सांगतोय की आपल्याला काय काय करायचं त्याच्यामध्ये, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत, जसे की अप्रेंटिसशिप मेडेड डिग्री प्रोग्राम्स AEDP. म्हणजे काय की आपण जेव्हा डिप्लोमा किंवा डिग्री करत असतो तर त्यामध्ये 2 सेमिस्टर किंवा 3 सेमिस्टर किंवा 4 सेमिस्टर या सेमिस्टरमध्ये भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किंवा त्या इंडस्ट्रीज त्यांना इंटर्नशिप करत असताना त्यांना स्टायपंड दिला जातो. तर ती एक स्कीम आहे. त्या स्कीम विषयीची पूर्ण माहिती मुलांना द्यावी आपण असं त्याच्यात गृहीत असं आहे. त्यानुसार इंटर्नशिप इंजिनिअरिंगमध्ये इंटर्नशिप होतं, फार्मसीमध्ये होतं इंटर्नशिप. तर या इंटर्नशिपच्या विषयी मुलांना माहिती आवश्यक आहे. त्यानंतर IKS भारतीय ज्ञान परंपरा, इंडियन नॉलेज सिस्टीम, स्वयं. नंतर आता भारत सरकारने विद्यालक्ष्मी लोन स्कीम केलेली आहे की ज्या मुलांना गरीब मुलं आहे आणि शिकण्याकरता त्यांच्याकडे सफिशियंट पैसा नाही आहे त्यांना त्या स्कीमचा फायदा होऊ शकतो. साथी जेथे ट्युशन क्लासेस वगैरे त्या मुलांना गरीब विद्यार्थ्यांना ट्युशन क्लासेस जाऊ शकत नाही, म्हणून कानपूर IIT कानपूरने प्रोग्राम्स डेव्हलप केलेला आहे, त्यांच्याविषयी माहिती द्यावी आपण त्या मुलांना. तर या अपेक्षित आहे की राष्ट्रीय धोरण 2020 मध्ये आपण ज्या मुलांना ज्या फॅसिलिटी मिळत आहे, ज्या आता मी सांगितलं की अप्रेंटिसशिप मेडेड डिग्री प्रोग्राम्स, इंटर्नशिप, IKS, स्वयंवर खूप सारे आपले डिटेल्स दिलेले आहे विषयाविषयी, त्यांनी PDF दिलेले आहे, ते डाउनलोड करू शकतात फ्रीली मुलं, त्यावरून अभ्यास करू शकतात. स्वयंच आहे, स्वयं प्लस आहे, महास्वयं आहे. तर या सर्व सूचना शासनाकडून सुद्धा आपल्याला आहे आणि आपण या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, जेणेकरून आपण जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे चालू केलेलं आहे आणि इम्प्लिमेंट करतो आपल्या पूर्ण विद्यापीठामध्ये, पूर्ण देशामध्ये, तर त्या विषयाची माहिती मुलांना असायला पाहिजे. ते विद्यालक्ष्मी स्कीम जी आहे केंद्र सरकारच्या व योजनेअंतर्गत नुसार केंद्र शासनाने निवडक अशा उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्याविषयक कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रायोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील निवडक उच्च शिक्षण संस्थांचाही समावेश आहे. PM विद्यालक्ष्मी लोन स्कीम मध्ये PM उच्चतर शिक्षा अभियान PMUSP म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण जम्मू काश्मीर,
लेह लडाखचे मुलं जे शिकायला येतात त्यांच्याकरता ती स्कीम आहे, प्रोत्साहन योजना. आणि यामध्ये आपण त्यांना त्या स्कीम सांगायला पाहिजे मुलांना की आपण जर आपण प्रोफेशनल शिक्षणाकरता जर जात असाल आणि त्या भागातून जर पोरं येत असेल तर त्यांना किती स्टायपंड दिला जातो, त्यांना मेंटेनन्स किती असते, त्यांचं अकॅडमिक फी किती असते, हे पूर्ण प्रिस्क्राईब केलेलं आहे. आणि ते नियमानुसार आपण त्या माहिती त्या मुलांना देऊ शकता. ते PM उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजनेअंतर्गत. नंतर जे आम्ही सांगितलं की साथी विषय, उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय व IIT कानपूर यांच्या सहयोगाने JEE, JEE, नीट या विविध राज्यस्तरीय अभियांत्रिकी तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, विशेषतः जे महागड्या कोचिंग क्लासेस परवडत नसेल अशा विद्यार्थ्यांकरता गुणवत्तापूर्व समान दर्जाचे शिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने साथी सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. आणि या पोर्टलला IIT कानपूर यांच्या सहयोगाने डेव्हलप केलेला आहे. त्याचप्रमाणे उपरोक्त बदलांचा संपूर्ण परिणाम इयत्ती 9वी, 10वी, 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. म्हणजे आपण काय, आपलं टार्गेट काय आहे की 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांना आपण टार्गेट करून की हे विद्यार्थी आपल्या विद्यालयात अंडर ग्रॅज्युएशन करता येणार आहे. तर आपल्या परिसरामध्ये जेवढे मुलं आहेत त्यांच्याशी संवाद स्थापने, या स्कीम विषयी त्यांना माहिती देणे हा या मागचा उद्देश आहे. आणि स्कूल कनेक्ट 2 मधून 24-25 या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात यावे. या स्कूल कनेक्ट 2 अभियानाचे उद्देश जे आहेत ते मी आपल्याला सांगतो की एक म्हणजे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विद्यार्थी केंद्रीय बदलाविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामाविषयी विद्यार्थ्यांनी पालकांना मार्गदर्शन करणे की आपण आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये काय दिलेलं आहे. विद्यापीठाने तयार केलेल्या एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग, अनुभवाधिष्ठ बहुविद्याशाखीय मल्टीडिसिप्लिनरी लवचिक फ्लेक्झिबल एज्युकेशन अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती देणे, मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती, क्रेडिट आणि त्यामध्ये आलेली फ्लेक्झिबिलिटी हे मुलांना समजावून सांगणे, त्यांच्या पाल्यांना समजावून सांगणे, दूरस्थ शिक्षणाच्या संधी म्हणजे ऑनलाईन ODL आपण भारत देशामध्ये GR 50% घेऊन जायचं आपल्याला 2035 मध्ये 2035 मध्ये आपल्याला GR 50% घेऊन जायचं. तर त्याकरता आपण काय प्रयत्न करू शकतो की विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध आहे त्या सुद्धा आपण त्यांची माहिती त्यांना देऊ शकता. कल्पक, इनोव्हेटिव्ह, व्यावसायिक आहे, प्रोफेशनल, कौशल्य, स्किल बेस्ड स्कॉलरशिप्स आहेत, भरपूर प्रकारच्या UGCच्या आहेत, AICTच्या आहे, DSTच्या आहे, ICARच्या. या स्कॉलरशिपच्या विषयीची माहिती त्यांना देणे, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधीविषयी माहिती देणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 मधील विद्यार्थी केंद्रीय बदल जसे अप्रेंटिसशिप, एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स, इंटर्नशिप, IKS, स्वयं, महास्वयं, विद्यालक्ष्मी लोन स्कीम, साथी इत्यादी नाविन्यपूर्ण बदलाविषयी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करणे व त्यानुसारच विद्यार्थ्यांना 12वी नंतर त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे की मुलांना माहीत नसते, खेड्यातून आलेले मुलं असेल किंवा ज्या मुलांना माहिती नाही काही आपल्याकडे कोणते कोणते कोर्सेस आहेत, जसे विद्यापीठामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि बाहेरही वेगवेगळे कोर्सेस त्याविषयीची माहिती नसते, पण त्यांना त्या सर्व गोष्टीची माहिती देणे. म्हणजे तुम्ही आपल्या कॉलेज लेवलवर तुम्ही जे 11वी, 12वी, 10वीचे जे मुलं असेल त्यांना त्याविषयीची माहिती देऊ शकता की समोर जाऊन तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता, फार्मसीमध्ये जाऊ शकता, ज्या प्रोफेशनल कॉलेजला किंवा समोर स्पर्धा परीक्षा करता काय करायला पाहिजे आपण, या विषयीची सर्व माहिती तुम्ही मुलांना प्रोव्हाइड करू शकता. 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या रोजगाराशी संलग्नित अभ्यासक्रम निवडायचा असेल, जसे आपले पॉलिटेक्निक्स वगैरे आहेत, त्यासाठी उपलब्ध संधी आणि पुढे पदवी अभ्यासक्रमात उपलब्ध संधीची माहिती करून देणे, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे आकृष्ट कसा होईल यासाठी आपण मार्गदर्शन करणे. तर या आजच्या या शासन निर्मित परिपत्रकाविषयी जी माहिती मी आपल्याला दिली, स्कूल कनेक्ट अभियान, यावर आणखी जास्तीची माहिती देण्याकरता मी आमचे विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांना आमंत्रित करतो. आजच्या या ऑनलाईन सभेत उपस्थित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख त्यांचे मी स्वागत करतो. एक शासन निर्णय आहे 20 डिसेंबर 2024चा. शासनाने यावेळेस खूप गांभीर्यपूर्वक एक पंधरवाडा उपक्रम राबविण्याचा संकल्प घेतला आहे, वाचन संकल्प महाराष्ट्राचा.
हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा शासनाने खूप गांभीर्यपूर्वक सर्व महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना याची अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश शासनाने दिलेले आहे. हा या वर्षीपासनं दरवर्षी 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या मधात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम सर्व महाविद्यालयांना व विद्यापीठांना आपल्या स्तरावर राबविण्याचा आहे. याचा उद्दिष्ट असा आहे की त्याचे काही कसे आयोजित करावे, तर सामूहिक वाचन केव्हा आयोजित करावं ह्या GR मध्ये पूर्ण दिलेलं आहे. त्याच्यानंतर वाचन कौशल्य कार्यशाळा सर्व महाविद्यालय व विद्यापीठांना राबविण्याची आहे. वाचन संवाद आहे, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आहे. याच्यासाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहे शासन स्तरावर. आपल्यालाही महाविद्यालय स्तरावर यासाठी समिती कशी गठीत करावी या GR मध्ये दिलेला आहे. याच्यासाठी जे शासनाने एक चार्ट दिलेला आहे की आपल्याला काय काय करायचं आहे, तर त्याच्यात आता जसं 26 डिसेंबर पासून म्हटलं आहे की महाविद्यालय समितीने ऑफलाईन बैठका आयोजित कराव्या. 29 डिसेंबरला विद्यापीठ महाविद्यालय यांनी ग्रंथालयाची स्वच्छता करून छायाचित्र त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. म्हणजे आपल्याला आपल्या महाविद्यालयात आपलं जे ग्रंथालय आहे त्याची स्वच्छता करून बुक्स वगैरे व्यवस्थित लावून त्याचे या 15 तुम्ही उपक्रम राबविला याबाबत आपल्या तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर याचे फोटोग्राफ्स टाकायचे आहे. त्याच्यानंतर 30 ते 31 डिसेंबर 24 मध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयात तसेच सार्वजनिक ग्रंथालयामध्ये करणे. आता तुम्हाला ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करायचे आहे, त्यावेळेस तिथे मुलं आमंत्रित करायचे आहे. आता इथे अपेक्षित महाविद्यालयातील मुले आहेत की ज्यांची वाचन क्षमता वाढवायची आहे. वाचन शासनाचं जे ऑनलाईन मीटिंग झाली आता 2 दिवस आधी, वाचन क्षमता वाढवणे म्हणजे ऑटोमॅटिक त्यांची लिखाण क्षमता वाढते. याच्यावर शासनाचा जोर आहे. आता आपल्याला माहित आहे की काही काळात थोडंसं मुलांची लिखाण क्षमता कोरोना नंतर कमी झाली, त्यामुळे आपल्याला जर आन्सर शीट पाहिल्या किंवा व्हॅल्युएशन करताना तर लिहिलेला पार्ट खूप कमी दिसतो. तर शासनाचा उद्देश असा आहे की वाचन क्षमता वाढवल्यामुळे लिखाण क्षमता ऑटोमॅटिक वाढेल आणि ॲप्रिसिएशन खरंच ज्यांनी चांगलं लिहिलं त्या मुलापर्यंत पोहोचेल. त्यामुळे 30 आणि 31 डिसेंबरला आपल्याला ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करायचे आहे. त्यानंतर 1 जानेवारी 25ला विद्यापीठ महाविद्यालय ग्रंथालयाची वाच कौशल्य कार्यशाळा आयोजित करायची आहे. म्हणजे आपल्याला आपल्या ग्रंथालयाच्या सभागृहात प्रांगणात विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार निवडलेल्या पुस्तकाचे सामूहिक वाचन करायचे आहे. जर काही मुलांनी एखादी पुस्तक निवडलं असेल तर ते पुस्तक जर तुमच्याकडे तुमच्या महाविद्यालयातील 50 विद्यार्थी तिथे आले आणि एक पुस्तक आवडीने त्यांना आवडलं तर त्या सगळ्यांचं त्याचं प्रिएम्बल असो किंवा एखादी त्याच्यातला पार्ट असो, टेक्स्ट असो, युनिट असो, त्याचं सामूहिक वाचन आणि तेही आपल्याला आपल्या वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. त्याचे फोटोग्राफ्स वगैरे सगळे घेऊन या सगळ्या उपक्रमाची रितसर डे टू डे माहिती सगळ्या महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी शासनाला असं अपेक्षित आहे की त्यांनी आपल्या वेबसाईटवर याचे फोटोग्राफ्स टाकावे. त्यानंतर 3 ते 7 जानेवारीत महाविद्यालयांनी ग्रंथालयांनी लेखक व विद्यार्थी यांच्यामधील वाचन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करावे. त्याच्यानंतर 16 जानेवारीसाठी उपक्रम दिला आहे. महाविद्यालयांनी पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन करावे. आणि या सगळ्या आयोजनामध्ये जिथे कुठे तुम्हाला एकदम एक्सक्लुझिव्ह मुलं मिळतात त्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र किंवा बक्षीस हे 26 जानेवारीच्या कार्यक्रमात द्यावे. पण याबाबत आम्ही ज्या ऑनलाईन मीटिंग शासनासोबत आता 2 दिवस आधी केल्या आहे, ज्याच्यात सहसंचालक, सन्मान्य प्रधान सचिव उच्च शिक्षण, सन्मान्य संचालक उच्च शिक्षण, शासनाचे प्रतिनिधी, सर्व महाराष्ट्रातील सहसंचालक, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, विद्यार्थी संचालक, डायरेक्टर IQC उपस्थित होते. त्यावेळेस शासनाने सर्व विद्यापीठांना स्ट्रिक्ट निर्देश दिले आहे की हा मेसेज महाविद्यालयापर्यंत पोहोचवून महाविद्यालयांनी तो उपक्रम जातीने राबवावा आणि त्याचा रिपोर्ट शासन स्तरावर सादर करावा. त्यामुळे मी सर्व सन्मान्य प्राचार्यांना विनंती करतो की हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम आपण आपल्या स्तरावर गांभीर्यपूर्वक राबवून याचा रिपोर्ट विद्यापीठालाही सादर करावा
आणि आपल्या वेबसाईटवरही याचे फोटोग्राफ आणि डिटेल रिपोर्ट प्रदर्शित करावे, एवढीच मी विनंती करतो. त्यामुळे हे दोन्ही उपक्रम आपल्या समोर आहेत. तर याच्यात आपल्यातर्फे काही अजून नाविन्यपूर्वक म्हणजे शासनाचे हेही निर्देश आहे की नुसतं शासनाने लिहून दिलं तोच उपक्रम राबवू नका. पुणे महाविद्यालयाला काही नाविन्यपूर्ण उपक्रम करायचा असेल ग्रंथालयाच्या माध्यमातून, वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमात, तर ते त्यांना फ्री हँड दिलाय शासनाने की त्यांनी सामोर जाऊनही उपक्रम राबवावा. याबद्दल आपल्या प्राचार्यांना याबद्दल काही सुचवायचं असेल तर त्यांनी आपण सुचवू शकतो. आणि आताच आपल्या रजिस्ट्रार साहेबांनी या दोन आम्ही ज्या मंत्रालयातून आपल्याला शासन परिपत्रक आले त्याविषयी माहिती दिली आहे. पहिल्या याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की आपल्याला स्कूल कनेक्ट अभियान कसं राबवायचं आहे. दुसऱ्यामध्ये आमच्या रजिस्ट्रार साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा याविषयी माहिती दिली आणि आपल्याला कोणते कार्यक्रम राबवायचे आहे ते सुद्धा सांगितलं आणि मुलांचे कार्यक्रम कसे घ्यायचे आहे, त्यांना प्रोत्साहित कसं करायचं आहे. दोन्हीमध्ये एकीकडे या स्कूल कनेक्ट अभियानमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती मिळायला पाहिजे, त्यांना काय करायचं समोर, त्यांच्या कोणते कोर्सेस असतात, काय असतात 9वी 10वी 11वी पासून. आणि आपण आपल्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये जर HODs असेल तर आपण शोकेस कसं करू शकू की मुलांना नवीन नवीन इन्स्ट्रुमेंटेशनचा पार्ट कसं दाखवू शकू, आपल्या मध्ये विद्यापीठामध्ये काय काय आहे त्या फॅसिलिटी कशा प्रोव्हाइड करू शकू, किंवा महाविद्यालयांमध्ये त्यांच्या प्रिन्सिपल लोकांनी त्या परिसरातल्या मुलांना त्याविषयीची माहिती द्यायची. नवीन नवीन कोर्सेस कोणते देशामध्ये चालू आहे, नवीन नवीन गव्हर्नमेंटनी फॅसिलिटीज कोणत्या दिलेल्या आहे, स्कॉलरशिप्स कोणत्या आहे. तर आपल्या महाविद्यालयातनी एखादा आपण जर डेप्युटीला शिक्षकाला की त्यांना सांगितलं की या मुलांच्या कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या त्या काढून ठेवा तुम्ही, त्यांचं प्रेझेंटेशन द्या मुलांच्या समोर की या स्कीम्स आहेत, हे कोर्सेस चालवले जातात. फार्मसी असो, इंजिनिअरिंग असो, लॉ असो, मॅनेजमेंट असो, या सर्व प्रकारचे कोर्सेस आपण जे देशामध्ये चालतात त्याच्याविषयी माहिती देणे आवश्यक आहे. मला असं वाटतं की प्रत्येक महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने आपला एक टीचर डेप्यूट केला आणि त्याविषयीची माहिती आणि एक प्रेझेंटेशन तयार केलं तर ते सर्व मुलांना खूप चांगलं होईल. आणि त्या शाळेमध्ये जाऊन त्यांना सांगणे किंवा त्यांना आपल्याकडे आमंत्रित करणे, तर मुलांना याचा उद्देश एकच आहे की त्या मुलांना कळायला पाहिजे की आपल्या देशामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्याला कोणतं एज्युकेशन घ्यायचं आहे, त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्यानुसार ते डिसाईड करेल. आणि वाचन महाराष्ट्र सरकारने आता जसं ज्याप्रमाणे सांगितलं आहे की वाचन संकल्प दिवसेदिवस पॅन्डेमिकमुळं मुलांची वाचन क्षमता कमी झाली, ऑनलाईन चालू असायचं, लिहिण्याची प्रथा कमी झाली, त्यामुळे त्यांना आणखी कसं मोटिवेट करता येईल, त्यांना इन्स्पायर कसं करता येईल, त्याकरता त्यांना इन्स्पायर करताना त्यांना नवीन नवीन प्रकारचे काही आपण प्रोग्राम्स अरेंज करू आणि त्यानुसार त्यांना काहीतरी बक्षीस मिळेल. बक्षीस असे ठेवा तुम्ही तिथे की जो चांगला वाचन करू शकेल, जो चांगलं क्रिटिक्स लिहू शकेल, त्या विषयीची माहिती देऊ शकेल, तर त्याकरता हे प्रोग्राम्स दोन्ही राबवायचे आहे. आणि आपल्या सर्वांना या विषयीची माहिती आणि हे दोन शासनाचे परिपत्रक ऑलरेडी आम्ही त्या याच्यासोबत पाठवलेले आहे. जेव्हा आम्ही माहिती दिली आहे तर ते आपण सुद्धा एकदा ते वाचून घ्यावे आणि त्यावर जर आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण इथे सांगू शकता. आपल्यापैकी कोणाला काही सांगायचं असेल, नवीन काही आयडियाज असेल आपल्या मनामध्ये. वाचन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालय स्तरावर कशी समिती आयोजित करावी याबद्दलही शासनाने निर्देश दिले आहे. महाविद्यालयीन समिती राहील, महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाचे ग्रंथपाल, महाविद्यालयातील भाषा शिक्षक, प्रत्येक भाषेचा एक, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी यांचा समावेश करून ही महाविद्यालयीन समिती गठीत करा आणि त्याच्यानंतर पंधरवाडा जो आहे तो आपण योग्यरित्या राबवू शकाल असं माझी संकल्पना आहे. तर पेपर सुरू आहेत ना, पण पेपर पण सुरू आहेत महाविद्यालयामध्ये. किती विद्यार्थ्यांचे पेपर सुरू आहेत म्हणजे कोणत्या वर्गाचे? काही वेगळं म्हणजे फर्स्ट इयरचे आहेत, काही सेकंड इयरचे आहेत, फायनल 5th सेम वाल्यांचे संपले फक्त. पेपर सुरू असले तरी एक तास काढू शकतात ना मुलं. जर आपण असं म्हटलं तर मुलं कसे काय म्हणतील? हो, पण आले पाहिजे मुलं, कारण कसे पेपरला येतात मुलं. आपण कंपल्सरी केलं पाहिजे. कारण आता पेपर सुरू आहे, पेपर तर आपले सुरूच राहतील. बहुतांशी संपत आले. काही वर्गांची फक्त माझी माहितीपर्यंत शिल्लक पेपर आहेत, बहुतांशी सगळ्यांचे पेपर संपलेले आहेत. सगळ्यांचे नाही संपले ना सर पेपर. हो, तर ज्यांचे संपले आहेत त्यांना आयोजित करायला लावा. ज्यांचे संपले
आपल्याला 15 तारखेपर्यंत हा उपक्रम राबवायचा आहे. ओके. ज्यांचे पेपर चालू आहेत त्यांचं ठीक आहे. ज्यांचे पेपर संपलेत त्यांना 1 तारखेला सर्वांना कॅम्पसमध्ये बोलवा. बरं. कॅम्पसमध्ये ज्या ज्या काही आपल्याला वाचन बसण्यासाठी त्यांना आणि ग्रंथालयामध्ये जी काही त्यांच्या आवडीची पुस्तकं आहेत, हो. आपण जिल्हा ग्रंथालयाला पण सुद्धा सांगितलेलं आहे. जे गावामध्ये खेड्यामध्ये जे काही ग्रंथालय आहेत बरं. त्यांना सुद्धा शासनाच्या सूचना गेलेल्या आहेत. त्या ग्रंथालयामधून सुद्धा त्यांना पुस्तक उपलब्ध होणार आहेत विद्यार्थ्यांकरता. ओके. आपल्याला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. जर तुम्हाला ह्या कालावधीमध्ये शक्य असेल तर आपल्याला ग्रंथदिंडी सुद्धा काढता येऊ शकते. कारण आपण आतापर्यंत ग्रंथदिंडी फक्त साहित्य संमेलन वगैरे वगैरे अशाच ठिकाणी ग्रंथदिंडी निघत असते. आजपर्यंत मला वाटत नाही कोणत्या कॉलेज महाविद्यालयाने कुठेही कधीही ग्रंथदिंडी काढलेली आहे. आणि ह्या उपक्रमाची जेवढी काही आपल्या समाज माध्यमावरती प्रसिद्धी करता येईल, जे काही आपले स्थानिक दैनिक असतात त्या दैनिकामधून बातम्या द्या. आणि याच्यामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा वाचन संकल्प महाराष्ट्र फक्त विद्यापीठचा मर्यादित नाहीये. आपण जे निबंध मुलांकडून जे पुस्तक वाचल्यानंतर जे परीक्षण त्यांनी लिहिलेलं आहे स्वहस्ताक्षरामध्ये ते आपण ते एकत्र जमा करायचं आहे. त्याचं परीक्षण करवायचं आहे. त्याच्यातून 3 विद्यार्थ्यांची नावं सिलेक्ट करायची. हे सगळे त्या जिल्ह्याच्या स्तरावरती हे सगळे एकत्र होणार आहे. ते एकत्र झाल्यानंतर पुन्हा हे राज्य स्तरावरती आपण त्या मुलांना शासनाच्या तर्फे पारितोषिक देणार आहोत. म्हणजे हा राज्याचा कार्यक्रम आहे. त्याकरता जास्तीत जास्त मुलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं याकरता सन्माननीय प्राचार्यांनी जरा पुढाकार घ्यावा. याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांनीच वाचन करावं नाही, प्राध्यापकांना सुद्धा वाचन करायला हवा. आणि तुम्हाला माहिती आहे, आता जास्त बोलत नाही मी त्याच्याबद्दलच, त्यांना सुद्धा म्हणजे एक अकॅडमिक वातावरण हा एक उद्देश असा आहे की अकॅडमिक वातावरण तयार होईल. गेल्या 4 आठवडे झाले शासनाने दुसरा एक नवीन उपक्रम सध्या सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये दर शुक्रवारी 5 वाजता सह्याद्री व्याख्यानमाला शासनाच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने जे शिक्षणामध्ये जे नवे बदल होत आहेत त्या बदलांची माहिती सर्व प्राचार्यांना मिळावी याकरता दर शुक्रवारी 5 वाजता आपण त्याचं ऑनलाईन आयोजन करत असतो. त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी व्हावं. तसंच आपण स्कूल कनेक्ट फेज 2 हा उपक्रम राबवतो आहे. पहिल्या उपक्रमाला आपल्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. पहिल्या उपक्रमामध्ये आपण 11वी 12वी या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं होतं. आता मात्र आपण 9वी 10वी 11वी 12वी अशा विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत आहोत. कारण आपण गळतीचं प्रमाण जर पाहिलं, विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण 9वी 10वी मध्येच जास्त गळतीचं प्रमाण आहे. त्याला उच्च शिक्षणाबद्दलची जास्त माहिती नाही. त्याकरता उच्च शिक्षणामध्ये जे नवे बदल होत आहेत, नवी धोरणं येत आहेत, त्या धोरणांची माहिती 9वी 8वी पासूनच्याच मुलांना जर मिळाली तर तीच मुलं NEP-च्या अनुषंगाने पुढे येणार आहेत. त्यासाठी एक मूलभूत पायाभरणी व्हावी हा त्याचा एक मूळ भाग आहे. वेगवेगळ्या योजना आहेत, सारथी आहे, स्वयं आहे, महास्वयं आहे. याच्यावर त्यांना अनेक कोर्स करता येतील. जो त्याला ते सारथी तर मोफत त्याला उपलब्ध होणार आहे. अशा सगळ्या स्कीम त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात. 8 लाखाच्या वरती ज्याचं उत्पन्न आहे त्याला विद्या लक्ष्मी ही कर्ज त्याला घेता येईल. अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज शासन देत आहे. त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जावी, मुळात विद्यार्थ्यांपर्यंत जावी हा त्याचा मूळ उद्देश आहे. या अनुषंगाने आपल्याला सर्वांनाच याच्यामध्ये सक्रिय होऊन थोडंसं काम करावायचं आहे. ओके सर. आत्ताच माननीय सतीशजी चव्हाण आपले जॉईंट डायरेक्टर त्यांनी सुद्धा यावर आपलं भाष्य दिलं आहे की आपण का बरं हे प्रोग्राम आयोजित करत आहे. आपण सरकारने आपल्याला जे परिपत्र पाठवलं त्याच्या अनुषंगाने आणि यामध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण सुद्धा करू शकता. जरी शासनाने लिहून दिलंय आणि आमच्या रजिस्टर साहेबांनी सांगितलं की आपल्यामध्ये जर इनोव्हेटिव्ह आयडियाज आणखी असेल तर त्या सुद्धा तुम्ही त्याचे करू शकता. की मुलांची स्पर्धा याच्यामध्ये दिलेल्या स्पर्धा लावणे, त्याच्यामध्ये बक्षीस देईल, त्यांना प्रोत्साहन देणे, परिपत्रक आणि न्यूजपेपरमध्ये देणे आणि प्रसार माध्यमामध्ये त्यांना प्रसिद्धी देणे.
तर या सर्व गोष्टीचा खुलासा सुद्धा त्यांनी केला आहे. म्हणून हे आपले जे 2 प्रोग्राम्स आहेत, स्कूल कनेक्ट, जे 9वी, 10वी, 11वी मुलांना सगळ्या प्रकारच्या कोणत्या स्कॉलरशिपला, जे मी पूर्वी सुद्धा सांगितलं आहे की आपल्याला स्कूल कनेक्टमध्ये आपले 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीचे मुलं जे आहेत त्यांना माहिती असायला पाहिजे कोणते प्रोग्राम्स असतात, कोणत्या स्कॉलरशिप असतात, जेणेकरून त्यांना पूर्ण माहिती होईल, तर ते त्यांना आवडीच्या त्या अभ्यासक्रमामध्ये जाऊ शकेल. आणि वाचनाच्या करता जे आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की वाचन त्यांचं वाढायला पाहिजे, लिखाण वाढायला पाहिजे, त्याकरता हा दुसरा वाचन संकल्प महाराष्ट्राचा, त्यामध्ये सुद्धा चव्हाण सरांनी आणि रजिस्टर साहेबांनी आपल्याला सगळी माहिती दिली आहे. सोबत आपण आपल्याला माहिती देताना 2 GRही लावले आहे, तर ते आपण सुद्धा त्यामध्ये वाचून घ्यायचे पूर्णपणे. आणि त्यामध्ये आपण आपणही सुद्धा काय जास्तीचा ऍड करू शकतो, कशा प्रकारे याला जास्तीत जास्त पॉप्युलर करू शकतो आणि मुलांना याचा मोटिवेट करू शकतो, इन्स्पायर करू शकतो, या दृष्टीने आपण विचार करावा. हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा आहे. हा या वर्षीपासून आता सुरू केला आहे शासनाने, पण हा दरवर्षी हा पंधरवडा 1 ते 15 जानेवारीच्या मधात प्रत्येक महाविद्यालयाला घ्यायचा आहे. यावेळेस जरी आपल्याला तयारी करायला कमी वेळ मिळाला, पण यावेळेस काही ते आपल्याला राबवताना काही अडचणी येतील, काही गोष्टी येतील, पण प्रत्येक वर्षी राबवायचा आहे. त्याच्यामुळे हा डिफाईन्ड प्रोग्राम आहे 1 ते 15 जानेवारी शासनाचा. आणि शासनाने एकदम फ्री हँड दिलाय की या प्रोग्राम मध्ये हे जे चार्ट मध्ये दिलाय की काय काय उपक्रम करायचे आहे, याच्या पुढेही जाऊन महाविद्यालय इनिशिएटिव्ह घेऊन अजून चांगल्या पद्धतीने करू शकतात. तिथे बंधनं नाही घातली शासनाने, पुढे जाऊन. कारण होऊ शकते का यावर्षी काही महाविद्यालयांना वाटलं पुढच्या वर्षी असं करता येईल, तर ते लिबर्टी आहे महाविद्यालय. पण कमीत कमी या धर्तीवर इतका तरी प्रोग्राम यावर्षी अपेक्षित आहे विद्यापीठ आणि महाविद्यालय लेवलवर. शासनाच्या त्या GR प्रमाणे तंतोतंत त्याचं पालन होणे. बरोबर. आपणास आणखी कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. यामध्ये आपल्या कल्पकता, काही आयडियाज असेल किंवा याला आणखी चांगल्या पद्धतीने आपण करू शकू असं त्या जर असेल कल्पना. कारण की ज्याप्रमाणे रचना साहेबांनी सांगितलं आहे की आपल्याला तंतोतंत पाळायचं आहे की जे GR मध्ये दिलेलं आहे, परिपत्रकामध्ये जे दिलेलं आहे ते तर करायचंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा चांगल्या, आता चव्हाण सरांनी सुद्धा सांगितलं की आपण पुस्तक दिंडी सुद्धा करू शकता आपल्या त्या परिसरामध्ये, त्यांना अट्रॅक्ट करण्याकरता. आणि नवीन नवीन जे पुस्तक आहे ते मुलांना देऊ शकता तुम्ही की या पुस्तकाचं वाचन चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांना प्रोत्साहित करणे, तेथे लेखक किंवा कुणाला बोलावा तेथे की जेणेकरून ते सांगेल. जसं आम्ही सुद्धा आता विचार करतोय की काही विजय फणशीकर साहेबांना किंवा चांगले मोठे मोठे जे रायटर्स आहेत की कॉलमनिस्ट आहे, अशा लोकांना बोलावून त्यांच्यासमोर व्याख्यान मला त्यांची ठेवण्यात यावी की कसं त्याचं क्रिटिक्स कसे लिहायचे, आपण वाचायचं कसं, वाचनाची सुद्धा एक सवय कशी असायला पाहिजे, कशा प्रकारे वाचण्यात आला पाहिजे, त्याला अनालिसिस कसं करायचं. तर याकरता तुम्ही आपल्या त्या परिसरातील रिसोर्स पर्सन जे असेल त्यांना, अशा प्रकारचे रिसोर्स असेल, लायब्ररी सायन्सच्या विषयीची माहिती असेल, त्या लोकांना बोलावा जे अट्रॅक्ट करू शकेल मुलांना आणि त्यांची वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या प्रोग्राम करता हातभार लागू शकेल. आणि याची डे टू डे माहिती शासनाने सांगितली त्याप्रमाणे सर्व महाविद्यालयांना आपल्या वेबसाईटवर या पंधरवड्यात आज काय झालं याची माहिती उद्या कमीत कमी वेबसाईटवर अपलोड करणे थोडं बंधनकारकच आहे सर्व महाविद्यालयांना. त्याच्यामुळे आपली माहिती जी आज आपण उपक्रम राबविला त्याची उद्या आपल्या वेबसाईटवर माहिती आली पाहिजे, फोटोग्राफ्स आले पाहिजे, जेणेकरून शासन ॲट रँडम कोण्याही महाविद्यालयाचं चेक करू शकते, विद्यापीठही बघू शकते आणि विद्यापीठाला त्याची अहवालाची सॉफ्ट कॉपी आपण मेलवर पाठवली तरी चालेल. व्हॉट्सअपवर गुड आफ्टरनून ठेवू शकतात. हॅलो, हा बोला ना भाऊ. मला व्हॉट्सअपवरती स्टेटस सुद्धा ठेवू शकतात. प्रिंसिपल कलोडे महाविद्यालय. ठीक है। एक छोटी सी अड़चन है, बात कर सकता हूँ? हाँ सर, हेलो बोलिए। बोला. सर, स्कूल कनेक्ट के वक्त जब लास्ट टाइम हमने फील्ड पे काम किया था तो एक छोटी सी अड़चन आई थी. बहुत से स्कूल्स में ये पता ही नहीं है कि ऐसा कोई कनेक्ट है एंड दे डोंट एंटरटेन आवर स्टाफ कि भाई ऐसा कुछ हमको करना नहीं है स्कूल में, हम आपको आने नहीं देंगे. हमारे पास कोई भी पत्र ना शासन से आया है ना कहीं से आया है. तो एक छोटा सा रिक्वेस्ट था
कि जैसे हमें कोई पत्र आता है और यूनिवर्सिटी उस पत्र को रेफरेंस देके हमें पत्र भेजती है, जैसे जेडी का कोई इंस्ट्रक्शन है, जेडी का पत्र को लगा के रजिस्ट्रार साहब हमें लेटर देते हैं, ऐसा ही कोई सिस्टम अगर हम माध्यमिक और या फिर अपने बोर्ड की तरफ से स्कूल तक पहुंचाए तो हमारे लिए काम करना आसान होगा स्कूल कनेक्ट के लिए। क्योंकि मैं अपना पर्सनल एक्सपीरियंस बताता हूं, अगर मैंने 25 स्कूल्स को कनेक्ट किया, कोशिश किया है कांटेक्ट करने का, तो 5 स्कूल में ही हम क्रैक कर पाते, बाकी लोग तो एंटरटेन ही नहीं करते, खड़े नहीं रखते हमें किसी भी प्रोग्राम के लिए, वो हाँ, स्कूल कनेक्ट हो या हेलो हाँ बोलिए। हाँ बोलिए। हाँ, स्कूल कनेक्ट हो या जैसे लाइब्रेरी के लिए भी हमें वाचन के लिए भी उनके पास अप्रोच करना है, कोई लाइब्रेरी जाना है, प्राइवेट लाइब्रेरी है, गवर्नमेंट लाइब्रेरीज हैं, वो भी एंटरटेन नहीं करते हमें ये सब कोई कार्यक्रम करने के लिए। मैं बहुत रिसेंट एग्जांपल दूंगा कि हमने एक बच्चों को एक प्रोजेक्ट दिया था ऑन लाइब्रेरी, हमने उनको अपना खुद का लेटर देके भेजा था, उन्होंने खड़े नहीं किया, उन्होंने बोले हमको इससे कोई लेना देना है नहीं एनईपी वेनीपी से, क्योंकि वो आइदर प्राइवेट लाइब्रेरी है या तो गवर्नमेंट फंडेड लाइब्रेरी, दोनों ने रिफ्यूज किया, हमारे बच्चों को भी और स्टाफ को भी। तो एक रिक्वेस्ट यही था कि अगर ऑफिशियली उनको कुछ कम्युनिकेशन हो जाए तो हमारे लिए काम करना आसान होगा और फ्रूटफुल होगा। सर स्कूल कनेक्ट के लिए जैसा आपका कॉलेज है, जी सर, जी सर। हाँ, उसके आजू बाजू के अगर आपको 5-6 स्कूल्स का एड्रेस आपके पास हो, तो आपने अगर हमको वो एड्रेसेस दे दिए आपके कॉलेज के लेटर पैड पे, तो जी सर। हम वो स्कूल्स के लिए लेटर निकाल के जी। विद्यापीठ के थ्रू एक लेटर निकाल के रजिस्ट्रार के साइन का जी। उस स्कूल के लिए हम आपको दे देंगे, तो आप वहां चले जा सकते हो। अच्छा ठीक है सर, ऐसे ही लाइब्रेरी के लिए भी किया जा सकता है सर। उसके हाँ हम डेप्युटी डायरेक्टर जो स्कूल्स के हा, है त्यांना आपण पत्र देऊया. त्यांना पत्र देऊ आणि ते सगळ्या शाळांना ते सर्क्युलेट करून देतील। ते बेटर राहील सर. डेप्युटी डायरेक्टरचं पत्र जर गेलं तर मग काही प्रॉब्लेम हो येणार नाही. ठीक त्यांचं ठीक पत्र आहे ना, मी महत्वाचं राहील. सोमवारी मी पत्र देईल त्यांना. हाँ और सर उसकी हाँ, पत्री उसकी कॉपी कॉपी अगर दे हमारे दो, पास दे भी दो। आ गई तो हम हमारे दिखा सकेंगे हम इनको कि भाई ये कॉपी है। बिल्कुल सर, सब कुछ सर्कुलेट करेंगे. उसकी कॉपी सर की जब हमको कॉपी आएगी तो हम उसकी कॉपी हमारे वेबसाइट पे डाल देंगे, ओके सर, तो ओके वहां से आप ले सकते हो। ओके। और सर दूसरा जो वाचन संकल्प महाराष्ट्र का है ना, अभी जो तालुका लेवल के, जिला लेवल के जो ग्रंथालय है, उनको भी हमने इस डीआर में उनके नाम निर्देश किए हैं. उनको सख्त आदेश है कि उनके ग्रंथालय में जो भी किताब है वो बच्चों को खुली कर दी जाए, ऐसे उनको बोला है. ओके सर, ओके सर। हाँ भौमिक जी, अभी चौहान साहब ने भी आपको बताया कि किस तरह से, और उस दिन हम लोग जब बात कर रहे थे तो माननीय रस्तोगी साहब जिन्होंने भी खुद बताया था कि एज्युकेशन डिपार्टमेंट के लोग स्कूलों को ऑलरेडी लेटर भेज देंगे, जेणेकरून म्हणजे त्यांना आपल्याला सर्वांना कनेक्ट करता येईल, म्हणजे त्यांना सुद्धा माहिती राहील जो इश्यू तुम्ही आता इथे मांडला आणि चव्हाण साहेबांनी सुद्धा त्याला हे सांगितलं, त्या दुजोरा दिला की आपण ते लेटर त्यांना पाठवणार आहेत आणि सर्वांना, आणि महाराष्ट्र शासनाने, आणि मी तुम्हाला सांगितलं की माननीय रस्तोगी साहेबांनी म्हटलं आहे की एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जे लोक कनेक्ट आहेत ते त्यांना माहिती पाठवेल, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण त्या शाळेला किंवा महाविद्यालयाला जाऊ तेव्हा त्यांना माहिती राहील की अशा अशा प्रकारचा प्रोग्राम आहे आणि या अंतर्गत त्या मुलांना आपल्याला माहिती द्यायची आहे. एग्जैक्टली सर वो डॉक्यूमेंट जिसकी आप बात कर रहे हैं उन्होंने दिया है, उसका हमारे पास भी कॉपी होगा ना। क्या होता है सर, ये प्रिंसिपल्स लोग सुनते ही नहीं है, स्पेशली गवर्नमेंट। वो रिचेबल करेंगे सर अपन। जी जी जी, वो रिफ्यूज कर देते हैं, ऐसा कुछ लेटर आया नहीं हमारे पास, ऐसा हाँ, बोलते हैं। आणि आता या वाचन संकल्प महाराष्ट्राचा याच्या थोडा आढावासाठी आपण बहुतेक 30 तारखेला एक पुन्हा आढावा आपण 3 वाजताच्या जवळपास एक ऑनलाईन मीटिंग घेऊ, त्याचं आम्ही पत्र टाकू तुमच्या याच्यावर मेलवर, पण एक जवळपास 30 तारखेला 3 वाजताच्या जवळपास आपण एक मीटिंग घेऊ, जेणेकरून आपली तयारी आणि आमची तयारी हे तुम्हाला अवगत करता येईल, तुमची तयारी आम्हाला सांगता येईल काय अडचणी येतात काय नाहीये. तर थोडंसं म्हणजे 1 तारखेपासून तो 15वाडा रितसर आपल्याला आयोजित करता येईल. तर 30 तारखेला आपण एक ऑनलाईन पुन्हा बैठक आयोजित करू, मीटिंग घेऊ, ज्याच्यात सन्माननीय सहसंचालक महोदय राहतील, आणि जर आपल्याला कोणी त्याच्यात वाचन 15वाड्यात रिसोर्स पर्सन मिळाले तर कशा पद्धतीने आयोजित करायचं त्यासाठी आम्ही 1-2 वेल नोन रिसोर्स पर्सनलाही बोलून ठेवू, जेणेकरून ते गाईड करू शकतील आपल्याला की कशा पद्धतीने आपण आयोजित करा. आणि सोबतच आज जे इथे येऊ शकले नाही, आम्ही खूपच कमी वेळामध्ये बोलावलाय, पण आपण सुद्धा बाकी महाविद्यालयांना जर विचारणा आली तर आपण त्यांना सहकार्य करा आणि सांगा सुद्धा त्यांना
की ते जर उपलब्ध नव्हते आज या कार्यक्रमाला, पण त्यांना आम्ही सगळे मेल वगैरे केलेले आहे, तर तुम्ही आपल्या आपसामध्ये जेवढे आपल्याशी जेवढे कनेक्ट आहे त्यांना सुद्धा सांगा की अशा प्रकारचं हे जे नागपूर विद्यापीठातून आपल्या विद्यापीठातून जे पत्र आलेलं आहे त्याविषयीची माहिती अशा प्रकारचा प्रोग्राम झालेला आहे आणि हे आपल्याला करायचं आहे आणि त्याच्या सोबतच परिपत्रक सुद्धा लावलेले आहे, हे सुद्धा तुम्ही स्प्रेड कराल असं मला वाटतंय. आम्ही जमलं तर उद्याच 27 तारखेला एक मेलचा नोटीस काढून 30 तारखेचा 3 वाजता उद्याच देऊन देऊ, म्हणजे वेल इन ऍडव्हान्स सगळ्या महाविद्यालयांना तो लिंक आणि नोटीस पोहोचेल. ठीक आहे. सर नमस्कार सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर, इज देअर एनी हेल्पलाईन सेंटर और काही कोर टीम बनलेली आहे जर काही आम्हाला अडचण गेली तर कनेक्ट करायसाठी? या प्रमाणे कमिटी बनवायची आपण हा, ती committee- उद्यापर्यंत बनवा. कमिटी आमच्याकडे जी कमिटी बनणार बरं, आपण त्याच्यात उद्या जे नोटीस पाठवू त्याच्यात मग त्या समितीचे आम्ही नंबर्स आपल्याला अवगत करून देऊ, शेअर करून देऊ उद्याच्या नोटीस मध्ये. सर, आम्ही 30 तारखेचा जो नोटीस पाठवू उद्या मेलवर, त्याच्यात स्कूल कनेक्ट साठी कोण नोडल राहील, वाचन क्षमतासाठी कोण राहील आणि ती समिती विद्यापीठ स्तरावर याचा आम्ही तुम्हाला पूर्ण त्याच्यात टाकून देऊ. सर अजून एक प्रश्न होता सर, या कनेक्ट साठी जर आपण एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला म्हणजे सो दॅट अपडेट्स किंवा काही अडचणी असल्यास तर ऑलमोस्ट कॉलिंगवर जे सॉल्व्ह नाही होत ते आपल्या व्हॉट्सअपद्वारे सॉल्व्ह होऊ शकतात. हा स्कूल कनेक्टचा तर आहे सर, मागच्या वर्षीचा आहे, तोच आपण कंटिन्यू करू. तोच कंटिन्यू. अच्छा, तर तुम्हाला तो QR कोड दिला होता त्या ग्रुपला जॉईन व्हायचा, जर नसेल तर पुन्हा टाकून देऊ आपण आणि कंटिन्यू करू. त्याच्यावरच हे दोन्ही उपक्रमाचं आपण हे करू त्याच ग्रुपवर. फाईन फाईन सर. त्याच्यावर मॅक्झिमम प्रिन्सिपल आहेत स्कूल कनेक्टच्या त्या ग्रुपवर. लिंक नहीं आने से बहुत से लोग कनेक्ट नहीं हुए. ओके, ठीक आहे. चला आजच्या या एक प्रश्न होता. हा. बोलू शकतो का? हो, बोला. सर, माझं एक सूचना अशी होती की विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्टच्या अंतर्गत वाचन च्या निमित्ताने जो काही प्रोग्राम विद्यापीठ घेईल या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला एक ब्रॉडर सेन्स असतो, तर त्यात येणारे गेस्ट सुद्धा हे मोठे असतील निश्चितच. तर त्या प्रोग्रामची लिंक जर तुम्ही कॉलेजला प्रोव्हाइड केली तर आम्ही ती लिंक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आमची मुलं सहभागी आम्हाला करता येईल अशी एक सूचना विनंती नाही होती. सर, चांगलं सजेशन आहे सर, एकदम उत्तम सजेशन आहे. आम्ही आमचा जो प्रोग्राम करू ज्याच्यात रिसोर्स पर्सन येतील त्याची लाईव्ह लिंक आम्ही देऊ, लाईव्ह रेकॉर्डिंग, इव्हन फेसबुक युट्यूबही लाईव्ह करू आणि लिंकही तुम्हाला देऊ. सजेशन चांगलं आहे सर, एकदम थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आजच्या या सर हो. उद्या 5 वाजता माननीय रस्तोगी सर सह्याद्री व्याख्यानमालामध्ये व्याख्यान देणार आहेत. त्याची लिंक मी प्राचार्य फोरमवरती पाठवतोय, त्या सर्वांनी सहभागी व्हावे. बिलकुल सर. ठीक आहे सर, ठीक आहे, सहभागी ठीक होऊ. आहे सर, ठीक आहे. आम्हाला चव्हाण सर आम्हालाही पाठवून द्याल म्हणजे ओके. आमच्या हेड ऑफ डिपार्टमेंटही त्याच्यात चालेल सहभागी चालेल पाठवतो सर. ओके, थँक्यू. थँक्यू. आजच्या या एकदम शॉर्ट नोटीसवर आयोजित केलेल्या सभेमध्ये 2 होते, एक स्कूल कनेक्ट 2 आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा. या दोन्ही मुद्द्यावर आजच्या या बैठकीचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे सर व ऑनलाईन उपस्थित असलेले सन्मान्य सहसंचालक संतोष चव्हाण सर व उपस्थित सर्व विद्यापीठाचे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, विद्यापीठाचे विभाग प्रमुख, आपण सर्व उपस्थित झाला याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी आपण सर्वांचे आभार मानतो व आजची ही सभा अध्यक्षांच्या परवानगीने इथेच संपली अशी जाहीर करतो. थँक्यू सर. नमस्कार. थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू. आपण तो ऑनलाईन